झी 24 तास एक पाऊल पुढे। नाथ संप्रदायाचे संस्थापक निवृत्तीनाथांच्या पालखीनं टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून ही पालखी निघाली आहे। नाथांची पालखी मजल दरमजल करत पंढरपुरात दाखल होणार आहे। पालखीत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झालेले होते। सकाळी निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधी पंचामृतानं स्नान घालण्यात आल्यानंतर सजवलेल्या रथातून पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं। आणि या संपूर्ण ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये त्र्यंबकेश्वर नगरीहून संत निवृत्तीनाथ यांच्या पालखीचं आता प्रस्थान झालेलं आहे। कुशावर्तामध्ये स्नान करून ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेली आहे। या पालखीच्या मार्गामध्ये आता त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ पालखीचं पुन्हा एकदा पूजन केलं जाणार आहे। त्या पूजनानंतर पालखी नाशिकच्या दिशेनं रवाना होईल। संध्याकाळपर्यंत नाशिकमध्ये पालखी पोहोचल्यानंतर नाशिकला सातपूर येथे पालखीचा मुक्काम होणार आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा सर्वच विभागातून मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं वारकरी या पालखीमध्ये सामील झालेले आहेत। दरवेळेस त्र्यंबकेश्वर राजाचा जय जयकार करणारी ही नगरी आज संत निवृत्तीनाथांचा जयघोष करीमध्ये या नगरीमध्ये सुरू आहे। आणि हाच जयघोष आता इथून पुढे पूर्ण महाराष्ट्रभर अखंडपणे असा चालू होणार आहे। जोपर्यंत आषाढीची वारी जवळ येत नाही तसा तसा हा उत्साह, हा उल्हास अधिकाधिक वाढणारा आपल्याला दिसून येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, त्र्यंबकेश्वर, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।